कारण तवा आलं आपली हंडी. तीन चार घराची होईल पाहिजे ज्याची गरज होती गाईस. मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना? म्हणजे पुन्हा स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलला. मी आज पाहत बघा तर काय उद्या आहे कृष्णा जन्माष्टमी. तर बघा आज रात्री चाललेलो आहे मी देवलान. बघा 11 वाजता 15 मिनिटं बाकी आहेत. आता मी चालू देवलान गेलो होते. भेटूया तुम्हाला. माझे मित्र पण आहेत आणि मी बाहेर दे रशी पण आणलेले आहेत. ते आपण उद्या पडणार आहेत. म्हणून पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि मला सपोर्ट करा बघत युट्यूब चॅनलला. धन्यवाद. मी आता जातो बाहेर. आता तुम्ही बघू शकता इथं आपल्या हंडीची रस्सी सकाळसाठी बांधलेली आहे. तर आता आम्ही सगळे चाललेलो आहेत मंदिरात दत्ताचे मंदिर. हे बघा काही वेदू, ह्यो अंशू, सिद्धार्थ, नक्ष, ह्यो ऋषी बघा ऋषी बघत आणि ह्यो नैतिक बघत. इथे उजेडाने हा नैतिक परदेशी आणि ह्यो नक्ष परदेशी. तर काय चला जाऊया आपण. आणि ह्यो नैतिकचा भाऊ प्रियश परदेशी पुचकू बोलतो आम्ही त्याला. तर काय मी चाललो मस्त मंदिरात. आम्ही चालून गलीत ना पक्की सगळी धोरा एकदाच. आता आम्ही चाललो आमच्या गावातल्या मंदिरात. चला काय चला जाऊया. भेटूया डायरेक्ट मंदिरात. आरती बिरती करूया. रात्री हंडी फोडूया मंदिरात. काय आता सगळे ब्लॉग मध्ये हाय करत राहिलो. चला आपण जाऊया मंदिरात. मंदिरात दत्ताच्या मंदिरात आणि काय तुम्ही इथं बघू शकता ट्रॉफी आमची दादा सगळी मारलेली आहे. ट्रॉफी पहिलीच ट्रॉफी आहे आमची याच्यातली म्हणजे दादा सगळी घेतली. तर आमच्या गावाला आणि ही ट्रॉफी आम्ही आणलो एका खोलीत आलेलो आहेत. आणि आम्ही खेळतो बघा काय खेळतो आम्ही पबजी बोलते गाईस. काहीच पबजी खेळतो आम्ही. बघा ही याचा एक फोन याचा एक आयफोन याचा एक आणि आपला एक फोन. आता बघूया आम्ही तरी बाप मीच खेळतो काय जे काही पण बोलते फेकतो सगळे. इथं बघा आम्ही सगळे मित्रमंडळी छोटे असले ना तरी पावर जास्त आहे. हे बघा अंशू शेड आलेला इथं. आता उद्या बघू. हे लोक येत नाही कधीच तरी हंडीला. फक्त बोलता आम्ही येऊ पैसे भरू नाही भरत. आम्ही आता खोलीत डायरेक्ट विकत आणून बघा गरमी तिथं पोरी घुसली खोलीत म्हणून आम्ही तिघ जण आणून ती सगळी जी तशीच आहेत. आता इथं बघा गाईस पत्ते खेळतात आतमध्ये. दिनेश काका आलेला आहे समोरच्या आमच्या दिनेश काका. आणि बघा काय पक्का मोठा जुगार बसलेला आहे पक्का मोठा. तर काय तुम्ही बघू शकता खूपच लेट होणार आहे आपल्याला आरती करायला. सिद्धार्थ बाई निसता गेमच दाखवते तुम्हाला. कारण की मी झूम आउट केला. आता बघा तुम्ही जाम होता. बघा दत्त मंदिर इथं वाढतच आहे समोरच. आणि बघा इथे समोरच हायवे येते मेन हायवे. तर बघा आम्ही गेम खेळणार आहेत. आजच्या टाइमला नक्कीच दाखवील. पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. दीपक शेठ पाटला जिथे आलेले आहेत. दीपक शेठ बघा टॉपर आहेत. नाव पडे दुसरा थर्ड मी जाम फगली झाले. आम्ही लय मोठे सबस्क्रायबर आहेत. पार जायचे बसलेलो आहे विजय बघा सोबत आपले खास मित्र. बघा इथं बँचे बिंचे घालले गावातले पोरा. बघा हे टेम्पो गेलते निकिता भाऊचे टेम्पो सगळी पोरा गेलती. काम म्हटला मी नव्हतं गेलो कारण की मी झोपलेलो घरी. फक्त हीच पोरा गेलती. बघा जय बघा सार्थक दीपक जाम जण गेलते. काय जाम म्हणजे सांगू पण नाही शकत. आरती तिकडे हा आरती तिकडे आहेत बघा. खूप म्हणजे काय खूपच पब्लिक गेलती. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. मी व्हिडिओ नक्की दाखवेल तुम्हाला लास्टपर्यंत. प्रज्योत दादा आलेला आहे समोर बघू शकता तुम्ही. हाच मेन किलेट आहे बघा काही. प्रज्योत दादा ट्रिपल एक्का घेणार आहे स्वतःच्या अंगावरती. तर काय एक डायलॉग आहे का तुम्ही यांचा.
तर गाईज एक मी सूचना आहे, अंशू बोलणार आहे. अंशू इथे काहीतरी बोल. मैं सूचना बोल. भाई मैं तो कल जाके सब्सक्राइब क्या बोल रहे भाई इसको सब्सक्राइब लाइक ठीक है लाइक फॉलो करूंगा हाँ. आप भी करना ठीक है थैंक यू. गाईज इथं आता टॉपर भेटलेला आहे आपल्याला. बघा हे टॉपर श्री पावणेकर कामोडचा. ये भाईच्या कांद्यावर, वंश भाईच्या कांद्यावर योच टॉपर होता. गाईज हांडे भरले आणि 3 हांडे भरले, 5-5 6-6 तराच्या. योच टॉपर आहे गाईज आमच्या नवपाडे गावात. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. टॉपर कुठे का होती यो आपला चायनीज वाला सत्यम आहे. बघा यो पका फेमस चायनीज आहे. आणि दीपक शेठ पाटलाचा गाडा आहे हा यो. आपला टॉपर कोणा माहिती आहे गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा. जाम जागा गेला जयंती पडायला. लवकर सांगा, लवकर कमेंट मध्ये सांगा लवकर. रात्र आले खूपच. आता आलेलो मी घरी. 1:05 मी घरी आलेलो आहे गाईज. तर काय तो झोपतो आणि भेटू सकाळी. मॉर्निंग काय सकाळ झालेलं आहे. मी उठलेलो आहे आणि जस्ट मी ब्रश करून आणि यंगस्टरची टी शर्ट घालून आलेलो आहे. बघा यंगस्टर ग्रुपची टी शर्ट घालून आलेलो आहे. टी शर्ट घालून आता चाललो मी काय प्रॅक्टिसला शाळेजवळ, आपल्या मराठी शाळेजवळ. तिथे गाईत जाऊया. आणि मी काल गाईत रात्रीचे दही ठेवलेली. बघा मम्मी माझ्यासाठी चाय घेऊन आली. पोली चाय मस्तपैकी गरमागरम. तर पोली चाय खातो आणि पितो, जातो डायरेक्ट प्रॅक्टिससाठी. आणि बघा गाईज आमची दही बनवून ठेवलेली आहे रात्री. खूप सारी दही, खूप. गाईज ज्यांना माहिती आहे ट्रिक, आम्ही पहिले रात्री बनवून ठेवलेली म्हणून जाम झाले. आता दूध गरम करून डायरेक्ट दूध थंड झाल्यावर दही टाकली आणि साईडला ठेवली. मग झाले काय आपली दही. आता काय जाऊया शाळेजवळ. अंडे बांधलेले आहे बघा. हे अंडे दाखव. बघा काही अंडे भरलेले, पूर्ण दहीशी भरलेले आहे. फोकस नाही हो रहा है गाईज. बघा पूर्ण दहीशी भरलेले आहे. आता बांधलेले आहे अंडी पक्की. 3-4 थरापर्यंत जाईल अंडे. 3-4 थर. ये गाइस अल्लाह बिल्ला आलंय. तो गाइस ये पूर्ण खेत. तो गाइस ये जो गैंग है ना एकदम सड़ी हुई है. क्या बोलूं, सड़ल गैंग. कौन सी गैंग है? सड़ल गैंग. सड़ी हुई गैंग मतलब यंगस्टर गैंग ना, उसमें जितने भी है ना खाली गिन के 3 बड़े, बाकी सब बच्चे. हाँ ये देखो यार इधर खिड़ा रहा व्यक्ति. देखो ये घे वरती अजून घे. हे आम्ही जातो. आम्ही हंडी बांधलेली आहे. नैतिक बांधले. मग काय गाईस फोटो काढला होता आणि आम्ही फोटो काढला तेव्हा आलोय आपली हंडी. चार 3-4 घराची होईल पाहिजे. ज्याची गरज होती गाईस तोच आलेला आहे. पाऊस आलेला आहे आता मस्तपैकी छान असा. पाऊस असं तर रिमझिम थोडासा पडत आहे. तो मजा येईल दँडी फोडाला. बॅनर बनवते ते बघतो. बॅनर बिनर टाकलेला आहे मी. दाखव भाई बॅनर दाखव आपला. आता फक्त 4 जणांचा फोटो लावलाय. आता गायचे बघा इथं फक्त आता 4 जणांचं आहे. ह्यो मी, माझा मित्र, ह्यो माझा भाऊस आणि ह्यो पण माझा भाऊस, आमचा बाला. आता गाईस अजून इथं फोटो लावायचे तर बनवतो पोरगा. आमचा लंगडा सत्ता दाखव. बघा आमचा नैतिकचा भाऊस आहे. गट्टूचा भाऊ. चला काय जाऊया खालती. नाश्ता आणू आपण जाऊया.
ये पण नारळ आहे ना. अंशू पण नारळ आहे ना.